प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो यासाठी की परमेश्वर चांगला आहे. आज विशेष करून प्रभूचे सेवक बारशे सर यांच्या समवेत त्याच्या चरणाजवळ येण्यासाठी त्या पवित्र देवाने जो सुंदर वेळ दिला त्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो, त्याचं स्तुतिस्तवन करतो. विशेष करून सर मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुमचा ख्रिस्ताचा अनुभव तुम्हाला कसा आला तुमच्या जीवनामध्ये? सर्वप्रथम मी आपले खरोखर मनापासून आभार मानतो. तर मला तरी वाटतं की मुलाखत देण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग असू शकतो. आणि ख्रिस्ताच्या बाबतीत जर माझा अनुभव जर म्हणाला तर मी ख्रिस्तापासून खूप दूर गेलेलो. म्हणजे इतकं दूर गेलो होतो की मी परमेश्वराचं अस्तित्व नाकारणारा माणूस मी होतो. आणि त्या पद्धतीची माझी विचारसरणी मी तयार करून घेतलेली होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये, कारण मी ज्यावेळेस परमेश्वराचं अस्तित्व नाकारलं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी पाप पुण्याचा हिशोब येत नाही. हो हो. तिथं परमेश्वरच नाही म्हणजे स्वर्ग नाही आणि नरक पण नाही. अशा प्रकारची मानसिकता माझी मी म्हणजे झालेली होती त्या काळामध्ये. आणि मग परमेश्वरापासून दुरावलो. देवापासून जर दूर गेल्यानंतर माणसाची विचारसरणी ही विघातक होत चालते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग मी व्यसनाधीन पण झालो. व्यसन करायला लागलो. व्यसनाधीन झाल्यानंतर माझी थोडीशी दुरावस्था झाली. माझे विचार बदलले. आणि जे निर्मळ आणि प्रेमळ जे जीवन हवं त्याच्यापासून मी भरकटलो, दूर गेलो. आणि माझ्या कुटुंबामध्ये मग अशांतता निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं आणि हे दुःख माझ्या कुटुंबाला बघवत नव्हतं, सहन होत नव्हतं. आणि एक मात्र गोष्ट खरी, अशा परिस्थितीमध्ये मात्र माझी जी धर्मपत्नी, जी माझी बायको आहे, ती मात्र प्रभूमध्ये स्थिर होती. ती परमेश्वराकडे प्रार्थना करायची की मी सुधरावं, व्यसनापासून मी दूर व्हावं. परंतु जगामध्ये देव नाही हे मी तिला पटवून देत होतो. जगात देवच नाहीये, परमेश्वराचं अस्तित्व जगात नाही हे मी त्याला सांगायचो. त्याला खूप वाईट वाटायचं. आणि मग ती परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन ती रडायची, गायमुखून रडायची. आणि असाच एक माझ्या जीवनातला अति महत्वाचा प्रसंग की ज्यामुळं माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. ती परमेश्वराच्या मंदिराकडे जात असताना ती मला म्हणाली, मी चर्चला चालले, तुम्ही घरीच थांबा. आणि त्यावेळेस तिला मी उपदेश करीत होतो, तिला समजावून सांगत होतो की बाबा रे, तुला आजही सांगतो, उद्या पण सांगत की परमेश्वर नावाची जी काही व्यक्ती असेल ती अस्तित्वात नाहीये. आपण जे काही कर्म करतो तेच आपल्याबरोबर येतं. आणि विशेष म्हणजे आपला हा जो देह आहे तो 5 तत्वापासून बनलेला आहे. ज्यावेळेस आपण मृत्यू पाहू ना, त्यावेळेस आपलं शरीर हे ह्या निसर्गामध्ये, या मातीमध्ये, हे 5 तत्वामध्ये हे विलीन होऊन जाईल. आणि तू कुठल्या देवाचा दावा करतेस? तिला हे बोलण्याचं खूप राग आला, तिला वाईट वाटलं. ती रडत रडत ती चर्चला गेली. आणि तिथं जाऊन सुद्धा त्या परमेश्वराजवळ ती रडून प्रार्थना करीत होती. वेळ संध्याकाळची 7:30 वाजण्याची होती. माझं जेवण झालेलं होतं. आणि नशा करून जेवण करून मी माझ्या बिछाण्यावरती झोपलेलो होतो. ज्यावेळेस ती चर्चला गेली त्या ठिकाणी ती रडून परमेश्वराजवळ प्रार्थना करीत असताना ह्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या घरी मग मी झोपलो असताना माझ्या डोळ्यामधून अश्रू चालू झाले. आणि काही केला तो अश्रूचा ओघ काही थांबायला तयार नव्हता. मी 2 मिनटं वाट बघितली, 5 मिनटं वाट बघितली की माझ्या अश्रू अगदी कधी बंद होतील. मी ते डोळे पुसीत बसलो. 10 मिनटं झाली पण डोळ्यामधून पाणी वाहण्याचं काही केल्या बंद होईना. आणि मग मला जरा थोडासा डाऊट आला, शंका आली. आणि अशा परिस्थितीमध्ये मग मी उठलो, कपडे घातले. मला ठाऊक नाही, मी गाडी काढली, गाडीने किक मारली. आणि ज्या ठिकाणी माझी पत्नी गेलेली होती भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी, बरोबर नेमकं मी त्याच ठिकाणी गेलो. तिथं गाडी लावली, तिथं जाऊन उभा राहिलो. त्या ठिकाणी परमेश्वराच्या नावाने भक्ती चाललेली होती. त्या लोकांनी मला बघितलं
मला पाहिल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं आणि भीती पण वाटली, हो. कारण त्यावेळेस मी पूर्ण नशेमध्ये होतो. हं. त्यांना वाटलं की ही व्यक्ती नंतर काहीतरी आता भांडण नक्कीच करणार ना. हो हो पण तुम्हाला ठाऊक नाही, मी एक शब्द बोललो त्या ठिकाणी, जो माणूस परमेश्वराचं अस्तित्व नाकारतो तोच माणूस त्या ठिकाणी कबुली देतो की मला ठाऊक आहे की या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व प्रेज आहे. द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना इतकं पण म्हणालो की तुम्ही प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करू नका. हं. पण तुम्हाला एक मात्र देवाचे लोक इथं आहेत, मला त्याची जाणीव होती. आणि एक प्रॉमिस करतो की मी इथून पुढं म्हणजेच उद्यापासून दारूला स्पर्शही करणार नाही. वा. हे प्रॉमिस मात्र मी त्या ठिकाणी केलं. हं. आणि मग ती भक्ती संपेपर्यंत मी त्या ठिकाणी बसलो. हं. भक्ती झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो हो आणि मी आपलं झोपून घेतलं. पत्नीनं तिचं जेवण केलं, ती पण झोपी गेली. हो. सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे उठलो. हं. उठल्यानंतर आजपर्यंत, आज त्या गोष्टीला 9 ते 10 वर्ष होतील, हो. तर आजपर्यंत मला त्या व्यसनाचं साधी आठवण सुद्धा आली नाही. प्रेज द लॉर्ड. पुढचा प्रश्न. खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विशेष करून तुमच्या घरच्यांच्या प्रार्थना ज्या सातत्याने तुमच्यासाठी चालल्या, त्याचं नक्कीच फळ ते मानता येईल. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट, आज तुम्ही प्रभूच्या सेवा कार्यामध्ये आहात आणि तारणाचा अनुभव तुम्ही स्वतः जवळून घेतलेला आहे, ज्याच्यासाठी असं म्हटलंय मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. म्हणून मनुष्याला आपल्या या जगामध्ये असण्याद्वारे आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, तारण साधून घेणं हेही का गरजेचं आहे. तर आज आपण विशेष करून तारणाबद्दलच काही गोष्टी पाहणार आहोत. तर महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं तारण झालं किंवा तुम्ही अगोदर देवाचं अस्तित्व नाकारत होता, त्या दिवशी तुम्हाला जाणीव झाली परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि अश्रू हे पश्चातापाला दर्शवतात. अश्रू हे मनुष्याचं जीवन बदलतात. पश्चाताप किंवा पाप कबुली देवाशी जोडते. हाच तारणाचा अनुभव आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारेल, ते तारण म्हणजे तुमच्या मते काय, किंवा बायबलच्या मते तारण याबद्दल बायबल काय सांगतं. आता ज्यांचं तारण झाले त्यांना आम्ही जर विचारलं की बघ तारण म्हणजे काय आणि तारण हे कशाला म्हणायचं, काही केल्यानं आम्हाला तारण प्राप्त होईल. आणि तारणाचा मूळ अर्थ काय, ज्यावेळेस आम्हाला तो कळतो त्यावेळेसच आम्हाला तारण म्हणजे काय हे समजतं. आणि मुळात म्हणजे गंमत अशी आहे की बहुतेक लोकांना तारण म्हणजे काय याचाच अर्थ कळायला नसतो. आम्ही जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, शोधा म्हणजे सापडेल, हे आमचं वचन आहे. बरोबर. तर परमेश्वर नेमकं आम्हाला काय शोधायला सांगतोय, मग ते शोधायचं म्हणजे नेमकं कुठं शोधायचं. मग ते शोध घेत असताना ते जगात शोध घ्यायचा का संसारात शोध घ्यायचा, की आम्हाला परमेश्वराने दिलेल्या धर्मशास्त्रामध्ये शोध घ्यायचा. शोधलं तर तुम्हाला सापडणार. मग आता आम्हाला तारण शोधायचं. मग तारण म्हणजे नेमकं काय, त्या तारणाचा अर्थ आम्हाला समजायला पाहिजे. जर आम्हाला तारणाचा जर अर्थ जर कळत जर नसेल, जरी आम्हाला तारण प्राप्त झालेलं असलं तर ते आम्हाला समजायचं कसं. बरोबर. आम्ही कसं काय समजू शकतो की माझं तारण झालेलं आहे, किंवा इतरांना कसं काय समजणार की या व्यक्तीचं तारण झालेलं आहे. एकदम. तर साधं आणि सोपी गोष्ट, तारण म्हणजे सुटका. मग आमची कशापासून सुटका व्हायला पाहिजे, या जगाची कशापासून सुटका व्हायला पाहिजे, की जेणेकरून आमचं तारण होईल. तारण म्हणजे आत्म्याचं तारण, शरीराचं तारण नव्हे. आत्म्याचं तारण. तर 3 गोष्टीपासून सुटका असते. एक म्हणजे पापापासून सुटका, म्हणजे आम्ही पाप करू नये. म्हणजे पापाची जी परिभाषा धर्मशास्त्र ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली, ते पाप आमच्याद्वारे न होणे. हो. शापापासून सुटका आणि मरणापासून सुटका. या ज्यावेळेस या 3 गोष्टीपासून सुटका होते, पापापासून सुटका, शापापासून सुटका आणि मरणापासून सुटका, आणि अशी व्यक्तीला मग शेवटी दंडाज्ञा नाही, म्हणजे दंडापासून पण सुटका होते, त्याची सुटका झाली. मग आता हे तारण प्राप्त करून घ्यायचं म्हणल्यानंतर आम्हाला सर्वप्रथम ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला त्याग करावा लागेल. हो. त्याला आम्ही पश्चातापाची पहिली पायरी म्हणतो. हो. जर आम्ही पश्चाताप करतो म्हणजे आहे ते, म्हणजे ज्याला आम्ही पाप म्हणतो, ज्याला नियमशास्त्र पाप म्हणतो, त्या सर्व गोष्टीचा सर्वस्वी केलेला त्याग. मग आम्हाला त्या वाईट गोष्टीचा त्याग करावा लागतो, एकदम. त्यालाच पश्चाताप म्हणतात.
हो. नाहीतर तुम्ही काय करणार की एक गोष्ट, एक पाप, समजा तुम्ही चोरी करायचं सोडून दिलं, हो, पण तुम्ही खोटं बोलणार, तुम्ही लबाड बोलणार, दुसरं राहणार. काय म्हणजे एक सोडणार एक धरणार. काय? याला पश्चाताप म्हणत नाही. एकदम बरोबर. सर्वप्रथम माणसाला पश्चाताप करायचा म्हणजे संपूर्ण पापाचा तुम्हाला त्याग करायचा. मग ते पाप तुमच्या वागण्यातून असू द्या, तुमच्या बोलण्यातून असू द्या, तुमच्या कृतीतून असू द्या, तुमच्या खाण्यातून असू द्या, तुमच्या नजरेतून असू द्या. म्हणजे ज्याद्वारे आम्ही ज्या गोष्टीद्वारे आम्ही म्हणजे पाप करतो, आमच्याकडून पाप घडतंय, आम्ही पापासाठी प्रवृत्त होतंय, त्या गोष्टीचा कम्प्लीट त्याग करायचा. मग कुठली ती गोष्ट आमच्या हातून न घडणे. मग मला एक सांगा, जर आमच्या हातून हे कुठल्याही प्रकारचं जर पाप घडलं नाही, म्हणजे दुष्कृत्य आम्ही केले नाही, दुष्कर्म आम्ही केले नाही, दुर्भाषण जर आम्ही केलेलं नाही, तर मग आमचं जीवन हे कधी पण निर्मळच राहू शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्या वाईटाचा त्याग केल्यानंतर त्याला म्हणतात पश्चाताप, आणि तो पश्चाताप झाल्यानंतर त्याच वेळेस तुमचं खऱ्या अर्थाने तारण होऊ शकतं. म्हणजे पापातून तुमची सुटका. पापातून सुटका झाली म्हणजे तुमच्यावर त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे तुमच्यावरती संकट येत नाही. भले मग ते संकट तुमचे जैगिक असू द्या किंवा आणखीन दुसरे कुठले असू द्या, त्याच्यापासून तुमची सुटका होते. आणि मगच मग आम्हाला त्याच्यानंतरच आम्हाला खरा तारणाचा मार्ग सापडतो. हो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पश्चाताप तारणासाठी महत्त्वाचा आहे. आणि जे पाप आमच्या जीवनामध्ये त्याच्यापासून परिपूर्णरित्या परावृत्त होणं आणि देवाने जे आम्हाला नवीन जीवन दिलं त्यामध्ये चालणं महत्त्वाची गोष्ट. तर तारणाची मानवाला गरज का आहे, काय सांगाल याच्याबद्दल? प्रत्येक मनुष्याला तारणाची गरज आहे. तारण म्हणजे सुटका. आता अगोदरच आपण घेतला पाहिजे टॉपिक. मग तारण कशासाठी हवं? तारणाचा उद्देश काय? तारण कशासाठी आम्ही प्राप्त करून घ्यायचं? ख्रिस्ती माणसाचं जीवन बघितल्यानंतर मृत्यूनंतर एक जीवन आहे. हो. आपण सध्याचं जे जीवन जगतो हे जैगिक जीवन जगतो. हो. पण आमचा असा एक विश्वास आहे, आणि तो खूप मोठा आणि फार मोठा विश्वास आहे. तो विश्वास परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. हो. तर तो मृत्यूनंतर सुद्धा आम्ही जिवंत राहण्याचा. हो, नक्कीच. ते जीवन आहे. आणि जर मग आम्हाला जर मृत्यूनंतर जर पुन्हा एकदा आम्हाला जीवन जर हवं असेल तर आम्हाला त्याच्यासाठी तारणाचा मार्ग म्हणून परमेश्वराने लावून दिलेला आहे. जर आम्ही आमचं जैगिक जीवन जगत असताना जर आमचं तारण झालं म्हणजे या गोष्टीतून आमची सुटका झाली, तर परमेश्वर आमच्यासाठी सार्वकालिक जे जीवन आहे ते आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही प्रत्येकाने पापाचा त्याग करून तारणाचा मार्ग स्वीकारायला पाहिजे, की जेणेकरून मृत्यूनंतर सुद्धा आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि मग त्या गोष्टी करत असताना, जीवन जगत असताना एक गोष्ट मला मात्र प्रकर्षाने जाणवली. कारण ख्रिस्तामध्ये येण्याच्या अगोदर किंवा ख्रिस्ताने माझा स्वीकार करण्याच्या अगोदर मी ज्या प्रकारे बघलो होतो त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये मी अन्य शिक्षणाकडे पण वळलेलो होतो. आणि अन्य शिक्षण घेत असता मी शेवटी विद्रोही बनलो होतो. आणि विद्रोही म्हटल्यानंतर मला तर कळत आहे की तुम्हाला सुद्धा त्याचा अर्थ नक्कीच कळलेला असणार आहे. काय? आणि मग विद्रोही झाल्याचा परिणाम असा झाला की मी खूप काही पुस्तकं वाचल्यानंतर बऱ्याच गोष्टीचं मला जैगिक व्हायला परंतु ज्ञान आलं. आणि त्या ज्ञानामुळं मला माझं जीवन जगत असताना नेमकं आपल्याला काय हवं आहे आणि काय नको याचं थोडंसं कळलं परमेश्वर त्याच्या माध्यमातून दिलं. आणि मग ख्रिस्ती धर्माचे पण काही तत्व आहे. कारण ख्रिस्ती जीवन म्हणजे असंच नाहीये. बरोबर. आम्ही जर बघितलं तर तुम्हाला जर खरोखर तुमचं चांगलं जीवन जर जगायचं असेल, फक्त मी धार्मिक आहे हे म्हणण्याला त्याला काही उपयोग नाहीये. आता तसं बघायला गेलं तर धर्म आणि धर्म म्हणजे काय, धर्माची ॲक्च्युली परिभाषा करता येत नाही. त्या धर्म म्हणजे नेमकं काय, धर्माला व्याख्या नाहीये. आलं एक लक्षात? धर्माला व्याख्या नाही. धर्माची व्याख्या पण अशी पर्टिक्युलरली करता पण येत नाही. परंतु धर्माच्या द्वारे त्याच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आज्ञा, नियम आणि शिक्षण, त्याचे जे विधी आहे, त्याचे जे नियम आहे, त्याची जी आज्ञा कोणाची, परमेश्वराने लावून दिलेली. आणि ते जे पुस्तक आहे ना, तेच पुस्तक म्हणजे बायबल. मग आम्हाला जर त्या पद्धतीने जीवन जगायचं असेल तर नेमकं त्याच्यामध्ये काय शिकवण आहे. मग ती शिकवण शिकण्यासाठी आम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणून
वाचणं गरजेचं आहे. वाचा. बरोबर. जर तुम्ही वाचलं, खऱ्या अंतःकरणातून वाचलं, त्याचा अर्थ समजून जर घेतला तर तुम्हाला खऱ्या जीवनाचा अर्थ कळेल. बरोबर. पण तुम्हाला बायबल वाचणं गरजेचं आहे. त्या वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काय म्हणून बायबलमध्ये आम्ही जर बघितलं नीतिसूत्राचं पुस्तक हे संपूर्ण शिक्षणावर भर देतं हो, की तुम्ही शिक्षण. शिका, हो, तुम्ही हो, हो. शिका. आणि हे शिक्षण आम्हाला केव्हा दिलेले की इसवी सन पूर्व 900 मध्ये ही शिकवण आम्हाला दिलेली. हो, इसवी सन 900 मध्ये ही शिकवण आम्हाला दिली. आज 21वा शतक आहे. हो. म्हणजे 9-21 3,000 झाले. म्हणजे 3,000 वर्षापासून आम्हाला ही शिकवण आहे, परंतु तरी सुद्धा आम्ही शिकत नाही. ती शिकवण परमेश्वराची आम्ही अंमलात आणत नाही, आणि ती अंमलात न आणल्यामुळं प्रत्येक माणसाची दुरवस्था झाली. हो. आम्ही जे म्हणतो ना, दुःख संकट अरिष्ट आमच्यावरती काय येतात, पण शिक्षण नाही, ज्ञान नाही त्याच्याकडे. बरोबर. काय ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला हे बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं. जर आम्हाला ज्ञान प्रत्यक्षात दिलेलं आहे 3,000 वर्षापासून, ते त्या सलमोन राजाने सांगून ठेवलेले आहे, पण त्याचा आम्ही आवेर करतो, त्याचा आम्ही स्वीकार करीत नाही. मग त्या आमची दुरवस्था होण्याला कारण आम्ही स्वतःच असतो. नक्कीच. जर तुम्ही शिक्षण घेतलं, मग तुमचे आध्यात्मिक शिक्षण असू द्या, जैविक शिक्षण असू द्या, तुम्हाला ते माहिती पाहिजे, तुम्हाला ते नॉलेज पाहिजे. म्हणजे तुम्ही पुढच्या काळामध्ये येणाऱ्या संभाव्य संकटापासून, धोक्यापासून तुम्ही तुमचा बचाव करू शकता. अहो, नेमकं बायबल आम्हाला मग हेच सांगतं ना, धर्मशास्त्र आम्हाला हेच सांगतं एकदम की तुम्ही तुमचं जीवन जर सुखी केलं, सगळ्या वाईट गोष्टीपासून तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवलं, हो, की ज्याला आम्ही पाप म्हणतो, नक्कीच, ज्याला नक्कीच. ज्याला परमेश्वर पाप म्हणतो, ते पापमय कृत्य जे आहे त्याचा आम्ही त्याग केला, ते जर सोडून दिलं तर तो आमचं जीवन खरोखर सुखी, समाधान आणि आनंदीच राहणार ना. नक्कीच. आणि नक्कीच. नेमकं आम्ही त्याच गोष्टीचा आम्ही त्याग करतो. आता जर बघायला गेलं तर आता खरं धर्माचरण जर बघितलं, आता बायबलची खरी शिकवण जर बघितले तर त्या ठिकाणी कर्मकांडाला अजिबात स्थान नाही. बरोबर. बायबलमध्ये कर्मकांड चालत नाही, आणि अंधश्रद्धेला तर अजिबातच स्थान नाही. हो, मग तुम्ही मला सांगा की ज्या ठिकाणी जे तत्वज्ञान तुम्हाला सांगते की कर्मकांड करू नका आणि अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका, मग नेमकं ती विचार प्रणाली कशी असू शकते? ती शुद्धच असणार आहे. नक्कीच. आणि जर तुम्ही त्या शुद्ध विचारसरणीचा स्वीकार केला, त्याला अंगीकारलं, तर तुमचं जीवन निश्चितच फलदायी होणार, आनंदी होणार, सुखी होणार आणि समाधानी असणार आहे. आणि त्यालाच आम्ही मग, जर आमचं जीवन सुखी झालं, या सगळ्या गोष्टीचा त्याग केला, म्हणजे आमचं तारण झालं. आणि विशेष म्हणजे बायबल आम्हाला पुन्हा पुढच्या जीवनाची जी हमी देते, तर ते आजच्या जीवनावरती आमचं जे जीवितक्रम आहे सध्याचा, त्याच्यावर तो अवलंबून आहे. पण आम्ही ह्या महत्त्वाच्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो, आणि परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो किंवा याचना करतो किंवा त्याची आशा धरतो किंवा आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. पण त्यांनी अगोदर लावून दिलेले जे नियम आहे, जे विधी आहे, आम्ही त्याचं पालन करीत नाही. आम्ही व्यसनाधीन जर असेल तर मग आम्हाला कसं शक्य आहे ते सार्वकालिक जीवन मिळायचं? तुम्ही एक विचार करा, तुम्ही जर सगळ्या गोष्टीचा, सगळ्या व्यसनाचा, सगळ्या पापाचा जर त्याग केला, तर तुमच्या ठाई आनंद निर्माण होईल, तुमच्या कुटुंबामध्ये आनंद राहील, तुमच्या समाजामध्ये आनंद राहील. नक्कीच. आणि ज्यावेळेस तुम्ही निर्व्यसनी आणि कुठल्याही प्रकारचं पाप तुमच्याकडून जर घडलं नाही, तर तो आदर्श तुमचा समाज बघा, तुमचं कुटुंब बघा, तुमचं नातलग बघा, आणि एक आदर्श कुटुंब, मग त्याला खरं ख्रिस्ती जीवन म्हणतात. नक्कीच. तरच ते खरोखर ख्रिस्ती जीवन. ख्रिस्त आम्हाला व्यसनाधीन करत नाही. ख्रिस्तीची शिकवण हे आहे की प्रत्येक म्हणजे जे पाप, ज्याला आम्ही पाप म्हणतो, ज्याला वाईट म्हणतो, त्या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा जो मार्ग आहे तो ख्रिस्त आहे. नक्कीच. आणि तो मार्ग आम्ही स्वीकारतो. आम्ही धर्म नाही स्वीकारित, आम्ही त्याचं जे आचरण, त्याची जी शिकवण आहे ती आम्ही अंगीकारतो, ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, तो आम्ही आमच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. धर्म म्हणजे काय? धर्म काहीच नाही, अवश्य शिकवण आहे. आणि साधी गोष्टी, जर आम्ही एखाद्याला म्हटलो, बाबा रे दारू पिऊ नकोस, त्याच्यामुळे तुझ्या शरीराचं नुकसान आहे, तुझ्या पैशाचं नुकसान आहे, तुझ्या कुटुंबाचं नुकसान आहे, पर्यायाने संपूर्ण समाजाचं नुकसान आहे. मग हे जर एखाद्याला जर आम्ही बोललो, सांगितलं की बाबा व्यसन करू नका, वाईट आहे, शारीरिकदृष्ट्या वाईट आहे, मग हे सांगणं हे वाईट आहे का? हे घातक आहे का? नाही ना. मग ख्रिस्ती लोक काय करतात? एखादा प्रचारक येतो, प्रसारक येतो, स्वार्थ सांगणार येतो, तो काही सांगतो, तो का लगेच म्हणतो का चल रे बाबा येईन, तू पाती समोर घेऊन टाकतो. ह्या गोष्टी कधीच सांगत नाही. त्या प्रचार प्रसारामध्ये ह्या गोष्टी तो कधीच बोलत नाही. तो फक्त सांगते, बाबा रे तुला जर सुखी, समाधानी, आनंदी जीवन जर जगायचं असेल तर तू ह्या गोष्टीचं त्याग. आणि मग बहुतेक लोकांना ते कळतं, पडतं, समजतं, आणि ते काय करतात? ह्या गोष्टी सोडून देतात. हो, त्यांचं जीवन, आणि मग त्यांचं जीवन बदलतं.
मग एखादंच जीवन जर दुःखातलं असेल आणि जर तो डायरेक्ट आनंदामध्ये पदार्पण करीत असेल तर हे वाईट आहे का? नक्कीच चांगली गोष्ट आहे. ख्रिस्ताचा स्वीकार करणं म्हणजे त्याच्या विचारसरणीचा स्वीकार करायचा. हो त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही चालत आणि त्याचा मार्ग तर निश्चित वाईट नाहीये. बरोबर तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी बायबल घ्यावं, उघडावं, ते वाचून बघावं बरोबर की ह्याच्यामध्ये वाईट मानवता विरोधी काय आहे. आणि नक्कीच ख्रिस्ती धर्म हा मानवता प्रेम आहे. हो मानवतो हा फक्त प्रेम सांगतो, हो हो प्रीती सांगतो, दया सांगतो, कृपा करायला सांगतो, क्षमा करायला सांगतो. मग काय वाईट काय सांगतोय बरोबर याच्यामध्ये? काय शिकवण वाईट कोणती मला सांगा? ज्या ठिकाणी प्रेम आहे, प्रीती आहे, दया, क्षमा, शांती आहे, बरोबर ह्या गोष्टीचं जर मिलप त्या ठिकाणी जर झालेलं आहे तर वाईट काही त्याच्यामध्ये काहीच नाही ना. बरोबर ते तुम्हाला सांगत नाही का कर्मकांड करा म्हणून, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवा म्हणून. त्याचं तर कम्प्लिटली 100% त्यागच केलेलं आहे. बरोबर मग जर तुम्हाला तुमचं खरंच पुढं जर जीवन जगायचं असेल तर ख्रिस्ताचा स्वीकार करा, त्याच्या विचारसरणीचा स्वीकार करा. तो जो काही सांगतो ते फक्त बघा, म्हणजे मग तुम्हाला खऱ्या जीवनाचा अर्थ कळेल. नक्कीच म्हणून चांगल्या जीवनासाठी प्रत्येकाला ख्रिस्ताच्या शिकवण्याची गरज आहे. अत्यंत महत्त्वाचा. पुढचा महत्त्वाचा प्रश्न की तारणाचा मार्ग, प्रेषितांची कृत्य अध्याय 4 आणि 12 वचनामध्ये म्हटलंय की आकाशाखाली व पृथ्वीवर तारणासाठी केवळ एकच नाव आहे, ते येशू नाव आहे. तर मग तारण केवळ ख्रिस्ताद्वारे शक्य आहे का? आम्ही जर जगामध्ये विचार जर केला, प्रत्येक गोष्टीचा विचार केला किंवा अभ्यास जर केला, मला तरी वाटतं तारण हा शब्द फक्त तुम्हाला बायबलमध्ये सापडेल, हो इतरत्र कुठेही दिसणार नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा जो आत्मा आहे तो वास करतो. म्हणून आम्हाला बायबलची शिकवण आहे की जर परमेश्वराचा पवित्र आत्मा जर आमच्या अंतःकरणात जर वास करीत जर असेल आणि त्याचं अस्तित्व आम्हाला मरेपर्यंत जर टिकून जर ठेवायचं असेल तर त्या आत्म्याला लाभदायक ज्या गोष्टी त्याच आम्ही स्वीकारायला पाहिजे. नाही तर आमचा अंतःकरणामध्ये असलेला परमेश्वराचा जो पवित्र आत्मा आहे तो आमच्या शरीराचा त्याग करतो. म्हणून सर्वप्रथम आम्ही आमच्या, आणि अगोदर मी सांगितल्याप्रमाणे हा तारणाचाच विषय येतोय पुन्हा पूर्ती. जर आम्हाला तारणच प्राप्त करून घ्यायचं, समजा आमचं तारण जर झालेलं आहे, आम्ही सगळ्या काही गोष्टीचा म्हणजे जे वाईट आहे की ज्याच्यापासून तारण आमच्यापासून दूर लोटल्या जाईल अशा गोष्टींचा आम्ही जर त्याग केला आणि जे तारण आमच्या जीवनामध्ये प्राप्त जर झालेलं असेल तर ते शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत टिकून ठेवणं पण हे गरजेचं आहे. एकदा तारण झालं म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही कुठल्याही गोष्टी करायला मोकळे आहात, नाही. जर तुमचं तारण झालं तर तुम्हाला ते तारण शेवटपर्यंत टिकवायचं, म्हणजे मरेपर्यंत टिकवायचं, म्हणजे पुन्हा ते पाप तुमच्या हातून घडू नये, म्हणजे पुन्हा पश्चाताप करायची वेळ येत नाही. आले की लक्षात? म्हणून तारणाचा मार्ग जर परमेश्वराने आम्हाला दिलेला जर असेल तर आम्ही तो शेवटपर्यंत टिकून ठेवायला काहीच हरकत. म्हणजे मार्ग, सत्य आणि जीवन. येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच. कारण त्यांनी दाखवलेला मार्ग, मग तो मार्ग, मग एक करा की तुम्ही त्या मार्गाने चालताना तो मार्ग नेमका कोणता आहे त्याचा अनुभव घ्या. काय? कारण परमेश्वर काय म्हणतो की मी किती चांगला आहे, तू एकदा तू अनुभव घे ना. मग आम्हाला अनुभव घ्यायला काय हरकत काय म्हणतो डायरेक्ट. इतर वाक्य इतरांना तर मी सांगू शकतो. देव काय म्हणतो की तुम्ही माझा अनुभव घ्या, मी जर चांगला असेल तरच मला स्वीकारा ना. आता मार्केटला एखादी वस्तू जर विकायला जर आली तर त्याची जाहिरात करताना काय सांगतात, तुम्ही एकदा वापरा. एकदम बरोबर. तुम्हाला जर तिचा जर रिझल्ट जर व्यवस्थित वाटला तर तुम्ही दुसऱ्यांदा विकत घ्या. अहो जिथे या ठिकाणी परमेश्वर ते सांगतो ना मी किती चांगला आहे, फक्त एकदाच अनुभव घ्या, बरोबर, नंतरच मला स्वीकार करा. मग मी म्हणतो की तुम्ही मग परमेश्वराचा अनुभव घ्यायला काय हरकत काय आहे? काहीच हरकत नाही ना. एकदम बरोबर. खूप महत्वाची गोष्ट. मागच्या काही काळामध्ये लेकवूड चर्च, जोएल ऑस्टिन यांच्याबद्दल कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता की तारणासाठी ख्रिस्ता व्यतिरिक्त दुसरे कुठले मार्ग आहेत का? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं असू शकतात. त्यावेळेस त्यांनी वरिष्ठ सेवक आहेत त्यांनी हे प्रत्युत्तर केलं, असू शकतात. परंतु बायबल याबद्दल हे सांगतं की तारणासाठी
आकाशाखाली आणि पृथ्वीवर एकच नाव, ते येशू नाव आहे. कारण येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं बलिदान मानवाच्या तारणासाठी दिलं. मग हे सेवकाने जे केलेलं स्टेटमेंट आहे किंवा जे वाक्य आहे, भरपूर मोठे चर्चचे ते पाळक आहे, जागतिक लेवलवर त्यांची ओळख आहे. मग हे त्यांचं येणारं स्टेटमेंट किंवा उत्तर हे त्यांच्या अज्ञानाबद्दल म्हणू शकतो का आपण? आता प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते, पण नेमकं आम्हाला प्रभू शिकून काय सांगते, हो, आम्हाला आमचं धर्मशास्त्र काही सांगतं. जर त्या धर्मशास्त्रानुसार आम्ही जर विचार केला, ते बायबलमध्ये स्पष्टच लिहून ठेवलेले आहे की माणसामध्ये आकाशाखाली फक्त एकच नाव आहे, आणि ते नाव म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्त. एकच नाव. त्याच्याद्वारेच तारण आहे, आणि त्याच्याद्वारे तारण म्हणजे जर तुम्ही खऱ्या अंतःकरणातून त्याच्यावर जर विश्वास ठेवला, कारण तारण हे तुमचं विश्वासाद्वारेच होणार. नक्कीच. आणि त्या विश्वासाला पात्र म्हणून तुम्हाला तुमचं जे कृत्य आहे ती त्याला जोडायला पाहिजे. पण तुमचा विश्वास आहे, पण जर तुमचं कृत्य जर त्या पद्धतीने जर नसेल तर तुमचं तारण होत नाही. एकदम बरोबर. तारणाचा मार्ग म्हणजे प्रभूवर असणारा माझा विश्वास. आणि तो विश्वास कुठला? की परमेश्वर, तो येशू आमच्यासाठी मरण पावला, म्हणजे त्याला मारण्यात आलं. दुसरा विश्वास त्याला पुरण्यात आलं. तिसरा विश्वास म्हणजे तो उठविला गेला. हा आमचा विश्वास आहे. परंतु हा विश्वास आम्ही धरीत असताना म्हणजे फक्त एवढंच विश्वास आहे का ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरला आणि तो उठला आणि तो पुन्हा येईल, ही तुम्हाला असलेली ही माहिती झाली. हो, मी नाही म्हणत हा माहिती तुमचा झाली. विश्वास हो, हो, हो. आहे, ही माहिती फक्त माहिती तुमची. आहे. तो आमच्या विश्वास नाही, कृतीत असायला पाहिजे त्या गोष्टी आमच्या कृतीत जर एकदम असेल बरोबर. तरच मग तुम्ही खरा ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि मग तुम्ही तो त्याचा मार्ग धारलेला आहे. एकदम. म्हणून विश्वास आणि कृती दोन्हीची सांगडच पाहिजे. तो उठला ओस्मान्य आहे, परंतु तो का उठला हे आम्हाला ठाऊक असलं पाहिजे. वधस्तंभावरती तो मारला गेला, कशासाठी मारला गेला, कोणामुळे मारला गेला, या गोष्टी आम्हाला ठाऊक असल्या पाहिजे. तो पुरला गेला, त्याला पुरलं, तो कशासाठी पुरला, का पुरला गेला, त्या पुरण्यामागे काय उद्देश होता, कारण तो तिसऱ्या दिवशीच का उठला, प्रश्न पुन्हा हा पडतो. कारण हा बघितल्यानंतर चौथ्या दिवशी प्रेताला दुर्गंधी यायला आणि ते सडायला सुरुवात होती. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी येशू उठल्या गेलेला आहे. मग त्याचाही पण उठायचा उद्देश काय होता, तो कशासाठी उठला, उठल्यानंतर नेमकं त्यांनी काही संदेश दिला, मग त्या गोष्टी आम्हाला बघणं अत्यंत गरजेचं आहे. पण एक मात्र वस्तुस्थिती की आकाशाखाली फक्त एकच नाव आहे तारणासाठी, म्हणून ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याशिवाय तारण होऊ शकत नाही. आमेन, आमेन. महत्वाची गोष्ट, अनेकदा तारणासाठी लोक कर्मकांडावर भर देतात आणि ते मनापासून करतात, त्यांच्या ठाई भाव तो चांगला असतो. इफिसकराच्या पत्रामध्ये अध्याय 2:8-9 मध्ये असं म्हटलंय, 8-9 नुसार, तारण हे आपल्या चांगल्या कामामुळे, कर्मामुळे मिळते की देवाच्या कृपेमुळे मिळते, यावर तुमचं काय मत आहे? कर्मामुळं तर मिळू शकत नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विश्वास आणि कर्म. विश्वासाला जर बळकटी देत असेल तर ते तुमचे कृत्य, कारण नुसतं कर्माने माणसाचं तारण होऊ शकत नाही. तर त्याच्या जोडीला ख्रिस्तावरती असणारा आमचा परिपूर्ण विश्वास, तो विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमच्या ठाई विश्वास जर नसेल तर ते कर्म काहीच उपयोगाचं नाही. म्हणजे चुकीच्या गोष्टी जर आपण पापात राहून चांगले जरी काही कर्म केले तरी ते आम्हाला तारणाकडे घेऊन जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. म्हणून आचरणच चांगलं पाहिजे. अहो आमचं सद्वर्तन चांगलं पाहिजे. आम्हाला ख्रिस्ताची शिकवण काय, खूप सारी शिकवण आहे. चांगलं राहा, चांगलं बोला, चांगले विचार, चांगलं आचरण. कोणी संकटात असेल, दुःखात असेल, आजारात असेल त्यांना सहाय्य करा, मदत करा. ज्या विधवा असतील त्यांच्यासाठी मदत करा, जे अनाथ असतील त्यांच्यासाठी मदत करा, ज्या अडचणीत असतील त्यांना सहाय्य मदत करा. काय वाईट काय सांगतं मला हेच कळत नाही. शिकवण काय, वाईट काय याच्यामध्ये? उत्तम शिकवण आहे. नक्कीच नक्कीच. वाईट आहे का काही? नाही, तेच करण्यासाठी सगळ्यात अति महत्वाचं तुम्ही एक सांगा, पण आम्हाला एक शिकवण आहे की तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रीती करा. नक्कीच नक्कीच. म्हणजे प्रेमाची सुरुवात शेजाऱ्यापासूनच चालू होती. हो. इतकंच नव्हे तर
तुमच्या वैऱ्यावर सुद्धा प्रीती करा हा सांगणारा फक्त ख्रिस्तच आहे. यस, ख्रिस्तच आहे, ख्रिस्तच. नक्कीच आगळे वेगळे शिकवण. वैऱ्यावर प्रीती करायला सांगणारा फक्त ख्रिस्तच आहे. आणि त्यांच्यासाठी प्रार्थनाही करा म्हटलं. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. नक्कीच. वेळ प्रसंगी त्यांच्यावर वेळ काळ जर आली तर त्यांना सहाय्य करा. मदतीला जा. नक्कीच नक्कीच नक्कीच. सुळाची भावना ख्रिस्ती माणसाच्या ठायी असू शकत नाही. बरोबर. मग ही काय वाईट शिकवण आहे का? चांगले शिकवण आहे. मग- यहुदी हम्म. ज्यावेळेस ते नियमशास्त्रावर भर द्यायचे हम्म. आणि प्रेषित पौल नेहमी या गोष्टीबद्दलच बोलायचा की तारण हे विश्वासाने आहे. बरोबर. आणि यहुदी लोक त्यांच्यामध्ये अति कट्टरता होती आणि त्याने प्रेषित पौलाला नेहमी विरोध केला. परंतु रोमकराच्या पत्रामध्ये झालं किंवा प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषित पौल सातत्याने त्यांना हेच सांगतो की कर्मांनी तारण होत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाने तारण होतं. आणि म्हणून महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की तारण कर्माने होत नाही, तर आमचं ख्रिस्तावर विश्वासाने आमचं तारण होतं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट. मग तारणाच्या प्रक्रियेत पाप कबुली देणं आवश्यक आहे का? प्रश्न असा पडतो की पापाची कबुली द्यायची म्हणजे नेमकं कोणाजवळ द्यायची, कधी द्यायची, कशासाठी हो. आणि पापाची कबुली, आता पापाची कबुली द्यायची मग कोणाजवळ द्यायची? कारण पाप क्षमेचा अधिकार फक्त परमेश्वरालाच आहे, माणसाला तर तो नाहीच आहे. अनेक ठिकाणी ख्रिस्ताने म्हटलंय तुझ्या पापांची क्षमा झाली. तो अधिकार फक्त त्यालाच. नक्कीच. तुम्हाला तुमच्या अंतःकरणातून जर पापाची कबुली द्यायची असेल तर तुम्हाला ती देवाजवळ द्यावं लागेल, एकदम. ख्रिस्ताजवळ द्यावं लागेल. आणि ती कबुली द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर आम्हाला त्या पापाचा त्याग करावा लागेल. पापाचा त्याग करणं म्हणजे हीच कबुली झालेली आहे. नसतं तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ जाणार, त्याची प्रार्थना करणार, त्याजवळ बोलणार की मी आजपासून, समजा मी एखादं व्यसन करतोय, तर मी सिगरेट ओढतोय आणि मग मी रात्री सांगणार की देवा मला क्षमा कर, आजपर्यंत मी पापमय जीवन जगलो, पण उद्यापासून मी सिगरेट पिणार नाही. सकाळीच उठून परत माझ्या हातात सिगरेट असेल, नाही, तसं नाही. परिपूर्णता नाही. 100% त्याग करणे. नक्कीच नक्कीच. म्हणजे ती ती गोष्ट कबुली, पुनरावृत्तीत ती न करणे. कबुली तुमची फक्त परमेश्वराजवळ, बरोबर तरच तुमचं तार. बरोबर बरोबर. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस मनुष्य पश्चाताप करतो, पाप कबुली करतो आणि देवाची त्याला कृपा मिळते, त्याला त्याच्या पापाची क्षमा केली जाते, त्यानंतर तो नवीन जीवनात चालतो. ज्यावेळेस योहान शुभवर्तमानामध्ये निकदेमाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना तो त्या ठिकाणी नवीन जन्माबद्दल म्हणतो. योहान 3:3 मध्ये म्हटलं, येशूने निकदेमाला म्हटलं की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. याबद्दल काय सांगा? बरोबर आहे. नवीन जन्म कसा? एक विधी आहे बायबलमध्ये, म्हणजे ख्रिस्ती धर्मामध्ये, हो की ज्याला आम्ही बाप्तिस्मा विधी म्हणतो. हो. आणि तो विधी घेण्याच्या अगोदर आम्हाला प्रायश्चित घ्यावं लागतं. म्हणजे या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहे त्या सगळ्याचा त्याग करावा लागतो. त्याच्यानंतरच मग तो बाप्तिस्मा नावाचा जो विधी असतो. आम्ही जर बघितलं कधी सगळ्याचं पत्र 3 अध्याय आणि 1 मध्ये बाप्तिस्माच्या संदर्भामध्ये पाऊलांनी खूप सुंदररीत्यानं लिहून ठेवलेले आहे. आलं का लक्षात? म्हणजे बाप्तिस्मा घेतो, बाप्तिस्मा करीत असताना ज्यावेळेस आम्ही पाण्यामध्ये बोलल्या जातो ना, त्यावेळेस आमच्यामध्ये असणार आमचा जो जुना मनुष्य आहे त्यावेळेस आम्ही काढलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा नव्याने वर येतो ना, त्यावेळेस आम्ही खरोखर म्हणजे नवीन जीवन प्राप्त केलेलं असतं. आणि त्या नवीन जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्ही काय सोडलंय त्याची पुन्हा कधी पुनरावृत्ती करायची नाही किंवा त्याची आठवण सुद्धा करायची नाही. ते खरं नवजीवन असतं ते. कारण आम्ही म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये असलेला जो जुना मनुष्य असतो, जुना मनुष्य म्हणजे कसं की आमचे वाईट विचार, वाईट बोलणं, वाईट पाहणं, वाईट खाणं, जे काही वाईट आहे ना, त्या संपूर्ण गोष्टीचा त्याग त्याच वेळेस केलेला असतो. मग आम्ही पुनरुत्थित होतो खऱ्या अर्थाने. जे आम्ही जीवन जगतो ना, त्या अर्थाने खरं ख्रिस्तामध्ये असलेले जीवन आम्ही जगतो. म्हणजे स्वतः आमच्यामध्ये असणारा जुना मनुष्य किंवा परिपूर्णरित्या काढून टाकणं, त्याला गाडून टाकायचं. नक्कीच त्याला काढतं आणि मग तो नवीन, मग जे काही नवीन आहे ना, मग ते तुमच्यातून दिसतंय ना, ते
नक्कीच. म्हणजे जर तुम्ही बदललेलं जीवन. बाप्तिस्मा जर घेतला आणि पुनरुपी पुन्हा त्याच जर गोष्टी जर करत असाल, याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला स्वीकारलेलंच नवीन नाही. जन्म हा झालेला ढोंगीपणा हो, आहे. एकदम. तुमचा नवीन जन्म नाही आहे, तो तुमचा तोच जन्म आहे. आणि त्या जीवनामध्ये तुम्ही आजही जगतच आहात. अनेक अनेक विश्वासणारे मी पाहतो, अनेक लोकांचे जीवन मी पाहतो, ते सातत्याने मंडळीमध्ये असतात, मंडळीच्या कार्यामध्येही सहभागी असतात, परंतु त्यांचं जीवन बदललेलं नसतं. म्हणजे त्यांच्यातलं जुनेपण किंवा पाप त्यांनी काढूनच टाकलं नाही. म्हणून त्याबद्दल आपण म्हणू शकतो त्यांना नवीन जन्मच झालेला नाही, त्यांना तारणाचा अनुभव नाही. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एका विश्वासू व्यक्तीला तिचे तारण झालं आहे किंवा तिच्या पापाची क्षमा झाली आहे याची खात्री मिळू शकते का, कळू शकते? हे बघा, तारण झालं, अगोदर सांगितलं तारणाची नेमकी परिभाषा काय आहे. तुम्हाला तर त्यागच करावा लागणार आहे, तुम्हाला पश्चातापच करावा लागणार आहे. पण ज्यावेळेस तुमचं तारण झालंय किंवा माझं तारण झालंय असं मला केव्हा वाटतं, बाहेर व्यावहारिक जीवनामध्ये मी जीवन जगत असताना माझं झालेला बदल तो समोरच्याच्या लक्षात येतो. हा जो बदल आहे ना, तो समोरच्याच्या लक्षात येतो. का रे, माणसाचं जीवन खरोखर बदललेलं आम्हाला दिसतंय. हो. पूर्वी ज्या पद्धतीनं तो जीवन जगत होता त्याचा मात्र आज मी तिला लवलेशही राहिलेला नाही. हो. कारण त्याने खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला असतो. काय आणि ते आम्ही ज्यावेळेस आम्ही त्याग करतो ना, हो, त्याच वेळेस आमचं तारण व्हायला काहीच हरकत नसतं. तारण झालेलंच असतं ना. एकदम. मग आम्ही पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करत नाही, त्या मार्गाने आम्ही परत जात नाही. साधी गोष्ट बघितलं तर समज साधी जर गोष्ट बघायची जर बघितले तर आता समजा आम्हाला एक नेम सांगितलं असतं, कुठली वाईट गोष्ट अमंगळ वस्तू तो आपल्या मुखात घालू नको. अनुवाद 14:3 मध्ये सांगितलेलं आहे. मग वाईट गोष्ट कोणती, म्हणजे जे काय घाण पदार्थ आहे, मग तुमची तंबाखू आली, सिगरेट आली, आपू, गांजा, चरस, या गोष्टी खायच्या नाही, घ्यायच्या नाही, प्यायच्या नाही. ह्याचा त्याग केला. म्हणजे ह्या गोष्टीचा त्याग केलेला हे कोणाच्या लक्षात येतं, मी सोडलेलं हे मला ठाऊक आहे, पण ते इतरांना पण ते कळतं. अरे, हे माणूस आता यांनी याचं जीवन बदलून घेतलेले, याचं जीवन बदललेले, आता ह्या गोष्टी काही करत नाही. आणि त्याच वेळेस तुमचं खऱ्या अर्थाने तारण होतं. म्हणजे तारणासाठी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला पश्चातापाची नितांत गरज आहे. पुन्हा वारंवार त्या गोष्टी न करणं म्हणजे कायमच्याच सोडून देणं. महत्वाची गोष्ट, पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस अंतुखियाच्या मंडळीमध्ये अनेक शिक्षक होते, संदेष्टी होते, त्यांनी त्या मंडळीला ख्रिस्ताचा मार्ग किंवा ख्रिस्ताचं वचन, जसं प्रेषितीय कार्यपद्धतीमध्ये आम्ही पाहतो, मंडळीचा एक भाग होता की ती प्रेषितांच्या शिक्षणात असायची. त्या शिक्षणाचा परिणाम हा झाला की ख्रिस्ताचे गुण त्यांच्यात दिसू लागले, त्यांचं जुनेपण निघून गेलं आणि नवीन जन्म ज्यावेळेस त्यांचा किंवा नवीन बदललेलं जीवन ज्यावेळेस लोकांनी पाहिलं त्यावेळेस त्यांना ख्रिस्ती म्हटलं गेलं. कारण ख्रिस्ताचं आचरण किंवा वचनानुसार आचरण त्यांचं होतं. म्हणून ज्यावेळेस एखाद्या मनुष्याचा तारण होतं तर त्याची दैनंदिन जीवनशैली, त्याचे विचार आणि वर्तन याच्यामध्ये बदल झाले अपेक्षित आहेत. हेच परमेश्वराचं वचनामध्ये देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढचं एक महत्त्वाची गोष्ट की तारण मिळालेल्या व्यक्तीची लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवणं किंवा ख्रिस्त गाजवणं ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी तारण झालेली व्यक्ती कशी काय पूर्ण करू शकतो? ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे, पूर्वीचं जीवन त्यांनी सोडून दिलेले आणि ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे, त्याच्या शिकवणीप्रमाणे तो आता जीवन जगतोय आणि त्याचं प्रत्यंतर इतरांना म्हणजे समोरच्याला पण पटता येते की खरोखर हा माणूस पूर्वी कसा होता आणि आज कसा आहे, त्याचं बदललेलं जीवन हे दिसतं. ती त्याची जीवनाची साक्ष त्याने इतरांना सांगायला काहीच हरकत नाही. त्या साक्षीद्वारेच लोकांच्या जीवनात परमेश्वर काम करतो. बरोबर. महत्वाची गोष्ट, तारण प्राप्त केल्यानंतर आत्मिक जीवनात स्थिर राहण्यासाठी आणि प्रार्थना वाढण्यासाठी देवाच्या वचनाचं महत्व काय आहे? म्हणजे तारण झाल्यानंतर ख्रिस्तामध्ये स्थिर राहण्यासाठी आणि प्रार्थनेत वाढण्यासाठी देवाच्या वचनाचं महत्व काय? हे बघा, तुमचं तारण झाले पण
तुम्हाला जर परमेश्वराच्या वचनाचं जर ज्ञानच जर नसेल तर पुन्हा एकदा सैतान तुमच्यावर कब्जा करू शकतो. बरोबर. म्हणून त्या परमेश्वराच्या वचनाच्या सानिध्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. हम्म. हम्म. त्यासाठी आम्हाला प्रार्थनेचं पण असणं गरजेचं आहे. हो, देवाशी घनिष्ठ कारण नातं याचा अर्थ असा नाही की आज तुमचं तारण झालं आणि ते शेवटपर्यंत राहीलच. कारण सैतान हा आपल्यालाच असतो. बरोबर. म्हणजे कुठल्या बाबतीतही तुम्हाला तो मोहात पाडायचा प्रयत्न करेल बरोबर. आणि तुम्हाला पुन्हा एकदा ख्रिस्तापासून तो दूर नेईल. हो. म्हणजे तुमचं पतन होईल. कारण सैतानचं कार्य फक्त ते तेवढंच आहे. म्हणून आम्हाला जर आमचं तारण प्राप्त झाले तर मग आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात, त्याच्या सहभागितेमध्ये, त्याच्या वचनामध्ये वाढणं पण खूप गरजेचं आहे. हो. काय जर आम्हाला शेवटपर्यंत मरेपर्यंत जर आमचं तारण टिकून ठेवायचं असेल तर एकदम प्रार्थनेत, त्याच्या सहभागेत या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर तुमचं तारण शेवटपर्यंत टिकू शकतं, अन्यथा नाही. तारण गमावलं जाऊ शकतं. हो. तर शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, खूप छान सुंदररित्या अनेक प्रश्नाचे उत्तर आपण दिले त्याबद्दल खरोखर प्रभूमध्ये आभार. सार्वकालिक जीवन आणि तारण यांचा आपसात काय संबंध आहे? प्रश्न दिसायला खूप साधा वाटतोय बरं का, पण सार्वकालिक जीवनाशी निगडीत प्रश्न आहे हा. मग आमचं तारण होणं म्हणजे हे किती महत्त्वपूर्ण आहे आणि नेमकं आम्हाला बायबल काय सांगतंय, आम्हाला म्हणजे आम्हाला नेमकी शिकवण काय आहे, तारण आम्ही कशासाठी प्राप्त करून घ्यायचं. तर तारणाचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला थेट सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जातो. एकदम बरोबर. तारणाविना सार्वकालिक जीवनच नाही. म्हणून पहिली पायरी आमची की आम्ही आमचं स्वतःचं तारण प्राप्त करून घेणं, की जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. जर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळवा अशी तुमची इच्छा जर असेल प्रामाणिकपणे, तर तारणाशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणून तारण आणि सार्वकालिक जीवन हे एकमेकात गुंतलेले आहे. जर तुमचं तारण झालेलं जर नसेल तर तुम्हाला सार्वकालिक जीवन नाही, तर त्याच्याऐवजी तुम्हाला सार्वकालिक मरणच भेटणार. म्हणून तारण ही सार्वकालिक जीवनाची पहिली पायरी आहे आणि ती जर तुम्हाला स्वीकारायची असेल, त्याचं तारण प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदरची एक पायरी आहे. ती पायरी म्हणजे पापाचा त्याग करणे, म्हणजे पश्चाताप करणे. असं तुम्ही पायरीने म्हणजे आम्ही प्रत्येक जर त्या पायरीने जर गेलो तर त्याचा परिणाम शेवटी मृत्यूनंतर का होईना आम्हाला सार्वकालिक जीवन हे आमचं ठरलेलं आहे. आणि ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम पापाचा त्याग करा, म्हणजे तुमचं तारण होईल. तारण तुम्हाला मिळालं म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन परमेश्वर देईल. आज विशेष कोण प्रभूमध्ये मी खरोखर पाळक साहेब तुमचे आभार मानतो यासाठी की तारणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर तुम्ही खूप मौल्यवान आणि बायबल आधारित जे उत्तरं दिले, तुमच्या अनुभवातूनही जे मौल्यवान मार्गदर्शन केलं, हे मंडळांसाठी, सेवकांसाठी खरोखर लाभदायक आहे. म्हणून विशेष करून आजच्या या सुंदर विषयाबद्दल मी तुमचे प्रभूमध्ये आभार मानतो आणि विशेष करून ही विनंती करतो की हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवा. कारण यामध्ये जे 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रत्येक मनुष्याच्या आत्मिक जीवनाशी निगडीत असणारे प्रश्न आहेत. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये आपला प्रश्न देखील आढळेल आणि पाळक साहेबांनी जे मौल्यवान उत्तर दिलं त्याच्याद्वारे आपलं समाधान देखील नक्कीच होणार आहे. आज विशेष करून हा व्हिडिओ आपण टाकत आहोत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ही सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत यासाठी की मंडळापर्यंत सत्य वचन जावं, मंडळांना शिक्षण मिळावं, ज्ञानाच्या अभावी लोकांचा नाश होऊ नये. म्हणून विशेष करून सातत्याने वेगवेगळे अभ्यासपूर्ण जे विषय असतील ते तुम्ही लिहून घ्या. ते मंडळांमध्ये शिकवण्यासाठी देखील यूज आहे. इतरही ठिकाणी तुम्ही या गोष्टी वापरू शकता, कारण प्रभूच्या वचनामध्ये म्हटलं ही मौल्यवान गोष्ट आहे. आणि म्हणून आजच्या हा मोलाचा विषय अनेक मंडळांसाठी, अनेक सेवकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरो. पुन्हा एकदा विशेष करून विनंती आहे, आपल्या चर्च ग्रुपवर, आपल्या विशेष करून व्हॉट्सअप ग्रुपवर देखील हा शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. देव सर्वांना आशीर्वादित करो. सर्वांना प्रेज द लॉर्ड.